Hello students, my name is Pooja. Welcome to my channel. We are going to learn clauses. Clauses is a English grammar topic. Clause शिकणार आहे आपण. Clause म्हणजे काय असतं? Clause एक असा सेंटेन्स आहे, असा ग्रुप ऑफ वर्ड्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट सेन्स भेटणार आहे, एक मीनिंगफुल सेंटेन्स भेटणार आहे. ठीक आहे, त्याला आपण क्लॉज बोलणार आहे. आता क्लॉजची जर डेफिनेशन बघितली, इट्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स. यू शुड राईट डाऊन. Clause is a group of words that has subject and predicate. आता हे सब्जेक्ट काय आणि प्रेडिकेट काय ते पण एक्सप्लेन करते. सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट and which forms a part of a sentence. Okay. Clause means ग्रुप ऑफ वर्ड्स आहे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट पण असणार आहे, प्रेडिकेट पण असणार आहे आणि एक तो पूर्ण सेंटेन्सचा पार्ट असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मीनिंगफुल असणार आहे. ठीक आहे, युअर क्लॉज विल बी मीनिंगफुल, कंप्लीट सेन्स बाय इटसेल्फ. स्वतःमध्ये एक त्याला कंप्लीट सेन्स असेल. आता एक एक्झाम्पल बघितलं. द टीचर सॉ दॅट द क्लॉक हॅड स्टॉप. द टीचर saw that the clock had stopped. The clock had stopped. Okay. आता हे दिलेल्या सेंटेन्समध्ये क्लॉज कोणता आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला थोडं प्रेडिकेट आणि सब्जेक्ट पण डिसाईड करायला लागेल. डू यू नो सब्जेक्ट? इफ यू डोंट नो देन आय विल एक्सप्लेन यू. सब्जेक्ट मीन्स युअर डूअर. ठीक आहे, जो मेन असेल तुमचा सेंटेन्समध्ये, जो काही काम करणार आहे तो तुमचा कोण असेल? डूअर असेल. मीन्स युअर सब्जेक्ट, कर्ता. आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो? कर्ता. जो काम करणार आहे, जो क्रिया करणार आहे त्याला आपण कर्ता म्हणत असतो. ओके, व्हॉट इज मेन बाय प्रेडिकेट? प्रेडिकेटमध्ये कंपल्सरी तुमच्या वर्ब असतं. काय असते? वर्ब. असा सेंटेन्स जो वर्बला विथ वर्ब असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रेडिकेट म्हणतो. ओके. द टीचर सॉ दॅट द क्लॉक हॅड स्टॉप. आता ह्याच्यामध्ये मिनिंगफुल सेंटेन्स कोणता आहे जर आपण बघितलं तर, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट पण आहे आणि प्रेडिकेट पण आहे विथ मीनिंगफुल. द क्लॉक हॅड स्टॉप. द क्लॉक हॅड स्टॉप हे काय असणार आहे मग तुमचं? दॅट द क्लॉक हॅड स्टॉप. दिस इज युअर क्लॉज. हे काय आहे तुमचं? क्लॉज आहे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट पण आहे क्लॉक आणि स्टॉप काय आहे? वर्ब. राहिलेलं प्रेडिकेट म्हणून ओळखू शकतो आपण ह्याला. ओके. अँड द टीचर सॉ. टीचरनी बघितले, पण काय बघितले आहे का? मिनिंगफुल आहे? नाही आहे. समजतंय का? एक सेंटेन्सचा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला. क्लॉज इट्स अ पार्ट ऑफ सेंटेन्स, नॉट अ होल सेंटेन्स. ओके. आउट ऑफ दिस होल सेंटेन्स वी हॅव टू चूज वन पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज सब्जेक्ट अँड प्रेडिकेट, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट पण आहे आणि प्रेडिकेट पण आहे. असा पार्ट घ्यायचा आहे आणि त्याला तुम्ही क्लॉज असं डिसाईड करू शकता. ओके. वन मोर एक्झाम्पल. इफ यू डू नॉट हरी यू विल मिस द plane. Can I rub this? Okay. If you do not hurry, if you do not hurry, if you do not hurry, you will miss the plane. You will. miss the
प्लेन. ओके, काय बरं असेल? इफ यू डू नॉट हरी यू विल मिस द प्लेन. यू विल मिस द प्लेन. आता क्लॉज कोणता होईल आपल्या ह्या पूर्ण सेंटेन्समध्ये? सांगा. ओके, इफ यू डू नॉट हरी इट्स योर क्लॉज ऑफ दिस सेंटेन्स. यू डू नॉट हरी सब्जेक्ट पण आहे आणि इथे प्रेडिकेट पण आहे, त्यामुळे ह्याला तुम्ही काय बोलू शकता? क्लॉज बोलू शकता. यू विल मिस द प्लेन हे डिपेंड आहे तुमच्या मेन सेंटेन्सवर, स्वतःमध्ये इनकम्प्लीट सेन्स आहे. ओके, डन. Okay, now what is your subject and what is your predicate? Subject means already I had explained, it's a name of person, place, thing or idea that we are speaking about. Means you're doing person, करता. ओके, आपण मराठीमध्ये जर ह्याला कंपेअर केलं तर हे इझी पडेल तुम्हाला समजायला. करता. Predicate is it's just like your object but it has compulsory verb. वर्ब असणार आहे आणि नंतरचं ऑब्जेक्ट, तेच तुमचं दोन्ही मिळून ऑब्जेक्ट प्लस युअर वर्ब विल बी प्रेडिकेट. ओके, इट टेल अस अबाउट द सब्जेक्ट अँड मीन्स इज टोटली इंडिकेशन फॉर सब्जेक्ट. सगळं सब्जेक्टला इंडिकेशन असेल आणि त्यातल्या त्यात कंपल्सरी तिथे वर्ब असणारच आहे प्रेडिकेटमध्ये. क्लिअर? ओके, सम एक्झाम्पल्स आर देअर. The boys are eating ice cream. From this whole sentence, the boys is your subject and are eating ice cream means your verb with remaining object is your predicate. The house on the hill is a very old one. Means this is a special house which built in on hill. That house is your subject and is a very old one is your verb. Verb with whole object is your predicate. Any doubt? Okay, done. Okay, now we have to know more about clauses. There are two parts of clause, main part and subordinate part. Means subordinate part means this is depend on main part. Okay, main and subordinate. It's a main clause. What is main clause? And what is subordinate clause? Subordinate clause. Now your main clause is independent clause. Which clause? Independent. No need to depend on any remaining sentence, remaining words of given sentence किंवा उरलेल्या सेंटेन्स जो पार्ट असेल त्याच्यावर ते डिपेंड नसणार आहे, स्वतःमध्येच त्याचं एक मिनिंग हे असणार आहे, इंडिपेंडंट असणार आहे. इट्स इंडिपेंडंट. ओके, नेक्स्ट इट्स डिपेंडंट क्लॉज. सबऑर्डिनेट इज योर डिपेंड ऑन योर मेन क्लॉज. डिपेंड ऑन मेन क्लॉज. ओके, इट्स इंडिपेंडंट and it's dependent. Now in main clause there is subject, there is object. क्लॉज म्हटलं की सब्जेक्ट प्रेडिकेट आलाच, म्हणून ते परत एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. ठीक आहे? ओके, इट कंटेन्स अ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट अँड इट कंटेन्स सब्जेक्ट अँड वर्ब इन सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, some example is there. Only one example I will explain first. She rested as she was not feeling well. She rested as she was not feeling well. She was not feeling well. आता ती आराम करते म्हणे, कारण काय बरं? कारण तिला बरं नाही आहे. मग मेन क्लॉज कोणतं याच्यामध्ये? त्याच्यामध्ये दोन सेंटेन्स आहेत, आधी ते लक्षात घ्या. कोणतं? शी रेस्टेड. ओके, नेक्स्ट ॲज शी वॉज नॉट फीलिंग वेल. ॲज शी इज नॉट फीलिंग वेल.
तिला बरं नाही आहे आणि ती आराम पण करते, 2 सेंटेन्स. तर आता ह्याच्यामध्ये कोण कोणावर डिपेंड आहे सांगा बरं. शी रेस्टेड, ती आराम करते. का बरं आराम करते? शी इज नॉट फिलिंग वेल. बरं, ती आराम करते म्हटलं तरी सफिशियंट आहे का? सफिशियंट आहे ना, ती आराम करते. बस, आता तिला बरं नाही आहे, तिला बरं नाही आहे, पण हे बरं नाही आहे हे त्यासाठी ती आराम करते ना. समजते का? ती आराम का करते? तिला बरं नाही आहे म्हणून, आणि तिला बरं नाही म्हणून ती आराम करते. आता ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला, पण ह्या पूर्ण सेंटेन्स आपण जर फक्त एक सेंटेन्स बोलायला घेतलं ते कुठं ना कुठं मेनच वाटतं आपल्याला. मग आपण सेंटेन्सच्या रिगार्डिंग थोडं विचार करून बघायचं आहे. ती आराम करते कारण तिला बरं नाही आहे, म्हणजे कळतंय का? सो शी रेस्टेड, ती आराम करते फक्त. इथपर्यंत सफिशियंट आहे एवढं सेंटेन्स. सो दिस इज युअर मेन क्लॉज, हे तुमचा मेन क्लॉज आहे. आता तिला बरं नाही आहे म्हणून ती आराम करते. समजतंय का? बरं आराम करणं जास्त फोकस केलेला आहे आणि त्यामुळं ती आराम करत नाही, हे आराम करते हे काय झालं? मेन क्लॉज झाला. आणि ॲज शी वॉज नॉट फिलिंग वेल, हे काय आहे तुमचं? सबऑर्डिनेट क्लॉज. समजतंय? आता ह्याच्यासाठी ना थोडं कन्फ्युजन दूर करण्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत त्यांनी आपल्याला. त्या टिप्स मी तुम्हाला लिहून देते. व्हॉट बीट्स यू असं एक हे आहे, वर्ड आहे. त्या वर्डला जर तुम्ही शॉर्टकटमध्ये घेतलं तर व्हॉट्स बीट्स यू वर्ड तयार होतो आणि त्याचं एक लॉंग फॉर्म आहे, ते मी लिहून देते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज कळते. जर तुम्ही फक्त स्वतःमध्ये सेंटेन्स बोलाल एकट्यामध्ये, म्हणजे शी रेस्टेड जो बोलला तर अर्थ निघते. तिला बरं नाही आहे ह्याचं काय सेंटेन्स घेतला सेपरेट बोलायला तरी अर्थ निघतोय, क्लॉजच आहे. पण ते डिपेंड आहे ह्या सेंटेन्स थ्रूच कळणार आहे तुम्हाला कोण कोणावर डिपेंड आहे. तिला बरं नाही आहे मग ती आराम करते कारण तिला बरं नाही आहे. समजतं? सो शी रेस्टेड इज युअर मेन क्लॉज अँड शी वॉज नॉट फिलिंग वेल, इट्स युअर सबऑर्डिनेट क्लॉज. राहिलेल्या सेंटेन्समध्ये तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉज घेऊ शकता. ओके, काही कनेक्टिव्स आहेत त्यांचे, जसं की हा ॲज आहे ना, ह्याच्यावरून पण आपण लक्षात घेऊ शकतो की हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे का मेन क्लॉज आहे. ओके okay, your subordinate clause, it always begin with your subordinate. For this subordinate I will give some tricks, so you have to note down this. Okay, मेन क्लॉज मध्ये सबऑर्डिनेटर नसणार आहे. ओके, विद मेन क्लॉज इज युअर विदाउट सबऑर्डिनेट, बट इन सबऑर्डिनेट क्लॉज इट हॅज subordinator. Okay, with subordinators, for this remember the subordinate, we have one trick. What beats you? एक important note आहे ज्यासाठी trick to remember all important subordinates. What beats you? W stands for WH words like who, what, whose, where. These are your WH words. Okay, etc. H for how. How is work as a subordinate while starting your सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा तुम्हाला हे सबऑर्डिनेटर भेटणार आहेत. मी स्टार्टिंगमध्येच इथे लिहून दिलं होतं तुम्हाला की सबऑर्डिनेट क्लॉज इज ऑलवेज बिगिन विथ सबऑर्डिनेटर्स. विथ सबऑर्डिनेटर्स लाईक who, how, although, as, if, after, till, before, because, before, if, that, even though, even if, since, so that, unless, until. These all are your subordinators which gives tips. Is it subordinate clause or not? सबऑर्डिनेट क्लॉज ओळखण्यासाठी काही टिप्स असल्यासारखं आपण त्याला घेऊ शकतो. ठीक आहे, ज्यामध्ये तुमचं सेंटेन्स स्टार्ट कशात होणार आहे, ह्या सबऑर्डिनेटर्सने होणार आहे. समजतंय? ओके, सम एक्झाम्पल्स
we will discuss. Okay, now these are some examples. We have to decide which is main clause and which is subordinate clause. So for finding subordinate clause, you must have subordinator. And which is subordinator here? That conjunction, that is your subordinator. So your subordinate clause begin with subordinator, no? So this is your subordinate clause. Subordinate clause. And he accepted is your main clause. Got it? This is the house. This is the house without any subordinate, no? So that's your main clause. And that Jack built is your subordinate clause. Okay, done. ओके, हे 2 एक्झाम्पल्स आहेत, बघून घ्या. आणि काही डाऊट असेल तर परत रिवाइज करून व्हिडिओ बघा. थँक्यू.